मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा लागेल, यासाठी वेळ लागेल अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यांनी। आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटलाय। जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय हा मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण जे आहे ते मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे। या सगळ्याबद्दल नेमक्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यासोबत। जालन्यामध्ये जी घटना झाली त्याचे पडसाद जे आहेत गेले काही दिवस राज्यभर उमटतायत, पण मात्र जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर केलं जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्ते जरांगे पाटील जे आहेत त्यांनी घेतलेली आहे। नेमक्या मराठा आरक्षणाची कायदेशीर बाबी नेमक्या काय आहेत, हा विषय जो आहे तो कशा पद्धतीने मार्गी लावता येईल, काय कायदेशीर तरतुदी आहेत? कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या आता सगळ्यांना खरं तर माहीत झालेल्या आहेत। इंदिरा साहनीच्या केसपासून तर नंतर सातत्याने सर्वोच्च न्यायालयाने हे नक्की केलेलं आहे की 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडता येणार नाही, कारण की रिव्हर्स रिझर्वेशनची पॉलिसी आपण ॲडॉप्ट करू शकत नाही। आणि त्यामुळे ज्यांना रिझर्वेशन नाही त्यांनासुद्धा विकासाच्या प्रक्रियेत संधी असली पाहिजे, म्हणून 50% आरक्षण असलं पाहिजे। ज्यांना विकासाच्या मुख्य प्रक्रियेत यायचं आहे, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती करण्यासाठीचे मार्ग ज्यांचे अवघड आहेत त्यांना ती संधी असली पाहिजे। आता आपण हे बघू शकतो की जे आंदोलन सुरू आहे ते आणि त्याच्यावर झालेला लाठीचार्ज ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं माझं स्पष्ट मत आहे। पोलिसी बळाचा वापर आंदोलनकर्त्यांवर करणं याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे, परंतु हा विषय कायदा आणि संविधान समजून घेण्याशी संबंधित आहे। राज्य सरकार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही, कारण की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्या आधारे अनेक निर्णय त्याच्यानंतरसुद्धा झाले आणि 50% रिझर्वेशनची मर्यादा ठरवण्यात आली। आता 50% रिझर्वेशन असलं पाहिजे या संदर्भात आपण हे पाहू शकतो की साधारणतः पुढे त्याच्या जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला ओलांडून जायचं आहे, मग संविधानिक बदल याच्यासाठी केला पाहिजे आणि ते सगळे अधिकार केंद्र सरकारला आहे। त्यामुळे मग 15 दिवसात निर्णय घ्या किंवा एका महिन्यात निर्णय घ्या अशा मागण्यासुद्धा आता केल्या जाऊ शकत नाही। आणि हे मी एकटाच सांगत नाही तर देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला आहे तो पण आपण जरूर ऐकला पाहिजे। मी तुम्हाला ऐकतो। उचकवण्याचा प्रयत्न करतायत आणि सत्य न सांगता त्या ठिकाणी या ज्या मागण्या होत आहेत, खरं म्हणजे माझ्यावर दगडफेक करून देखील कोणाला जर आरक्षण मिळणार असेल तर ती देखील माझी तयारी आहे, पण आज हे शक्य नाही। हे आरक्षण केवळ आणि केवळ न्यायालयातूनच मिळू शकतं हे माहिती असताना देखील ज्या प्रकारचे अभिनिवेश चाललेले आहेत हे या पुरोगामी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं शोभणार। आता मी हे ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते असं सांगतायत की हे आरक्षण जे आहे ते कोर्टातूनच मिळेल, आणि आता कोर्टाच्या पुढे मुद्दा गेलेला आहे आणि हा कोर्टात सुद्धा आता विषय नाही, कारण की कोर्टाने नक्की केला आहे 50%च मर्यादा असेल। त्यामुळे मग आता दुसरा मार्ग काय राहतो तो म्हणजे संविधानिक बदल करणं आणि सरकारला विशेष कायदा करता येऊ शकतो की अशा प्रकारे आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवतो आहे। आता केंद्र सरकारला केंद्र सरकारला ते अधिकार आहेत की ते करू शकतात, कारण की केवळ मराठा आरक्षणाचा हा मुद्दा नाही तर हा राजस्थानमधल्या आरक्षणाचा मुद्दा आहे, हा जाटांच्या पंजाब हरियाणामधल्या आरक्षणाचा मुद्दा आहे, हा गुजरातमधल्या पाटीदार समाजाचा मुद्दा आहे। आणि म्हणून मग केंद्र सरकारने याचा सर्वसमावेशक विचार करून एखादा निर्णय जाहीर करायला पाहिजे, लोकांना सांगायला पाहिजे की आम्ही इतक्या दिवसात कायदा करू। आपण पाहतो की ज्या वेगवान पद्धतीने केंद्र सरकार अनावश्यक विषयावर कायदे करत आहेत, तर मग हा जर आरक्षण आवश्यकतेचा विषय असेल तर त्याच्यावर कायदा करायला पाहिजे, पण हा त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच केवळ राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे आणि राजकारण पेटवण्यासाठी याचा वापर होत असेल तर तो राजकारणाचा भाग सगळ्या समाजाने ओळखला पाहिजे असं मला वाटतं। दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी जी आहे जुनीच आहे, पुन्हा एकदा तीच मागणी केली जाते, पण हे शक्य आहे का ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणं, कुणबी म्हणून त्यांना आरक्षण देणं? घटनात्मकदृष्ट्या या बाबी शक्य आहेत का? त्यासाठी काय बदल जे आहेत ते घटनेमध्ये करावे लागतील?
ते सुद्धा शक्य नाही की कुणबी कॅटेगरीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं, कारण की त्याच्यामधून ती जी पर्सेंटेजची मर्यादा आहे ती वाढेल आणि म्हणून ते सुद्धा शक्य नाही. आता जो दुसरा भाग आहे की मराठवाड्यामध्ये अनेक जणं हे कुणबीचं सर्टिफिकेट असलेले आहेत पण मराठा समाज म्हणून लावतात, तर त्यांच्याकडे ऑलरेडी मराठा म्हणून सर्टिफिकेट आहे असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचं काहीतरी पुरावेसुद्धा सापडले गेलेले आहेत. आता पुरावे जर सापडले असतील तर याचा अर्थ ते आधीपासून कुणबीच आहेत, म्हणजे ते मराठा नाही आहेत, ते कुणबीच आहेत. मग जे ओरिजिनली कुणबीच आहेत त्यांना OBC-मधून आरक्षण आहेच, मग ते मराठा आहेत आणि म्हणून त्यांना कुणबीमधून आरक्षण द्यायचा असा विषयच नाही आहे. तर त्या विषयाला जे ट्विस्ट केलं जातं ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. मराठवाड्यातले जर मराठा म्हणून लावून घेणारे लोक समाजाचे हे कुणबीच असतील तर ते कुणबी असल्यामुळे ते OBC-मध्ये आहेतच आणि त्यांना ते रिझर्वेशन मिळू शकते. म्हणजे हा सगळा जर आता तिढा सोडवायचा असेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती केंद्र सरकारला बजवावी लागेल. असं जर असेल तर मग राज्य सरकारकडून हे स्पष्टपणे सांगण्यात का येत नाही, हा दुसरा प्रश्न राहतो. मला वाटतं की त्यांना राजकारण करायचं. मी आता तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांचा इंटरव्ह्यू दाखवला, ते स्वतः वकील आहेत, वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे